कोपरगाव नगरपालिका निवडणूक प्रक्रिया अखेर स्थगित. कोपरगाव नगरपालिका निवडणुकीसंदर्भात सुरू असलेल्या गोंधळाची स्थिती अखेर संपुष्टात आली असून निवडणुका अधिकृतपणे स्थगित करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या ताज्या पत्रानुसार 29 नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या अपिलामुळे सदरची निवडणूक प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार 21 नोव्हेंबर रोजी दाखल झालेल्या अपिलावर 24 नोव्हेंबरला न्यायालयात निकाल दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार माघारीसाठी 3 दिवसाची मुदत देणे आवश्यक होते. मात्र नगरपालिका निवडणूक अधिनियम 1966 कलम 1 ब नुसार अपेक्षित प्रक्रिया वेळेत पार पडू न शकल्यामुळे निवडणूक पुढे ढकलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. याबाबत निवडणूक अधिकारी भारती सागरे यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आणि न्यायालयाच्या निर्देशाचा आदर करत कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही घडामोड होता शहरातील राजकीय वातावरणात पुन्हा एकदा खळबळ उडाल्याचे दिसून येत आहे. दिनांक 29/11/2025 रोजी ज्या नगर परिषदांमध्ये अध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदांसाठी ज्या ठिकाणी अपील दाखल झालेला असेल त्या अपिलामुळं की सदरची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती स्थगित करण्यात यावी असा 29/11 एक पत्र देऊन आयोगानं सांगितलेलं होतं. त्यानुसार आज आपल्याकडे 21 तारखेला जे काही अपील झालेलं होतं आणि 24 तारखेला त्या अपिलाचा कोर्टानं आपल्याला निर्णय दिलेला होता. कोर्टाच्या अपिलाच्या निर्णयानुसार 3 दिवसाची मुदत ही माघारीसाठी आवश्यक होती. परंतु निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार म्हणजेच नगरपालिका निवडणूक नियम 1966 च्या नियम 17(1) ब नुसार कार्यवाही न झाल्यामुळं सदरची निवडणूक ही स्थगित करण्याचा निर्णय हा निवडणूक आयोगाने घेतलेला आहे आणि त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांनी सुधारित कार्यक्रम घोषित करायचा आहे. 4 तारखेला जिल्हाधिकारी सुधारित कार्यक्रम घोषित करतील आणि त्यानुसार पुढचा जो निवडणुकीची प्रक्रिया आहे ती चालू ठेवण्यात येईल. धन्यवाद.